नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता बदल झाला तेव्हापासून आतापर्यंत सातत्यानं श्री उबाठा अर्थात उद्धव ठाकरेंचे सगळेच समर्थक आणि ते स्वतः सुद्धा अनेकदा 50 खोकेची घोषणा देतात। 50 खोकेचा अर्थ काय असं कोणाला विचारलं तर खोके म्हणजे अशी जागा ज्यात 1 कोटी रुपये सामावू शकतात। म्हणजे थोडक्यात काय तर एक आमदार फोडायला 50 कोटी रुपयाची लाच दिली गेली असं उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राला समजवायचं असतं। या सगळ्याचा उल्लेख आज करायची गरज का आली तर एक नवी घटना समोर आली आहे आणि ज्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत। ज्या 50 खोक्यांची घोषणा स्वतः दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव सातत्यानं देत असतात त्याच आणि जवळपास तेवढ्याच रकमेच्या निमित्ताने एक आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा बाजारात आहे। राजकारणातल्या या घटनेची चर्चा ही केवळ आणि केवळ चर्चेपुरती न राहता 50 कोटी रुपये पक्षाच्या खात्यातल्या संदर्भात झालेले आर्थिक व्यवहार हे उद्धव गटांनी आणि किंबहुना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्याकडून आर्थिक हेतू अयोग्य मनामध्ये बाळगून केले गेले आहेत अशा स्वरूपाचा तर्क दिला गेलाय आणि त्याबद्दल आर्थिक गुन्हा हा दाखल करण्यासाठी तक्रारही दिली गेली आहे। थोडक्यात काय जे काल 50 खोक्यांसाठी इतरांना दोषी ठरवत होते तेच ठाकरे 50 खोक्यांसाठी अडचणीत आले आहेत का? लक्षवेधीत या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत भरत गोगावले आहेत, शिवसेनेचे नेता, आमदार आणि प्रतोद अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे। आपल्या सोबत ॲडव्होकेट जयवंत पाटील आहेत, कायदेतज्ञ या नात्याने ते या चर्चेत आहेत आणि उद्धव ठाकरेंचं समर्थन करण्यासाठी आपल्या सोबत किशोर तिवारी प्रवक्ता या नात्याने थोड्याच वेळात जोडले जात आहेत। मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। भरतजी, पहिला प्रश्न पटकन आपल्यासाठी नक्की घडलं काय आहे? ठाकरेंच्या घराण्यात आर्थिक गुन्ह्याची तक्रार दाखल व्हावी, गुन्हा आर्थिक स्वरूपातला करण्याच्या संदर्भातली काही कृत्य घडावीत हे धक्कादायक आहे। नक्की उद्धव ठाकरे यांच्या सोबत यांनी केलं काय आहे? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेला पक्ष आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांनी लढून ते मिळवलं आणि ते मिळवल्यानंतर मग ज्यावेळेला पक्षाचे जे काही निधी स्वरूपातले जे काही पैसे होते 50 कोटी रुपये त्याची मागणी उद्धव साहेबांनी केली आणि ते अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, मागितलं। आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित ती रक्कम, ते पैसे तसेच सहीचा चेक करून पाठवून दिले त्यांना। ते दिल्यानंतर अशा अनेक घटना असू शकतात, या आम्हालाही काही कल्पना येऊ शकत नाही आहे, कारण पक्षाकडे आलेला निधी, त्याचं काय केलेली विल्हेवाट हे सगळं ते स्वतः पाहत होते। त्याच्यामुळे आता जे काय घडलेलं घडत चाललेलं आहे, जेव्हा दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे पण असतात, हे कधी कोणी विसरू नये। जेव्हा दुसऱ्याला खड्डा खोदत असतो तेव्हा त्या खड्ड्यात पहिलं आपल्यालाही उतरावं लागतं, ही आजची असणारी परंपरा आहे। तेव्हा वस्तुस्थिती आणि परिस्थिती ही काय आहे ही जनतेला आता समोर येऊ लागलेली आहे आणि अशा अनेक प्रकार, अनेक घटना आहेत की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आम्हाला तोंड उघडायला लावू नका। बऱ्याचशा काही घटना, गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाही म्हणून तुम्ही उठसूट 50 खोके, उठसूट 50 खोके। आता ही एवढे 50 खोकेंची जमाव किंवा गिनती ही फक्त त्या उद्धव साहेबांनाच सगळी कल्पना येऊ शकते। हे आमच्यासारख्या सामान्य आमदारांना किंवा यांना ते करू येऊ शकत नाही आहे। त्यामुळे जे काय आता सुरू आहे आणि जे काय होईल त्याला त्यांनी सामोरं जावावं आणि त्यांनी जे काय घडले ते सांगावं असं आम्हाला वाटतंय। जी भरत गोगावले, आपण या एकूणच आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आणखीन थोडा स्पष्ट खुलासा कराल का? 50 कोटी रुपये कोणाकडून कोणाकडे गेले आहेत आणि ते 50 कोटी रुपये कशा पद्धतीनं गैररित्या वापरले गेलेत म्हणून तक्रार आहे की नक्की तुमची तक्रार काय आहे? मुद्दा असा आहे की ज्या वेळेला पक्षाचे पार्टीचा फंड असतो, पैसे असतात, ते जमा होतात, त्यावेळेला आता जे चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर स्वतः 1 मिनिटामध्ये पण न लावता ते पैसे
अनिल देसाईंकडे सुरपूत केले गेले चेकद्वारे. तर ते पैसे दिल्यानंतर ते जमा केल्यानंतर ते त्यांच्याकडं कुठल्या प्रकारे त्यांनी वापर केला आहे आणि काय त्यांनी विल्हेवाट लावलेली आहे हे आम्हाला काय त्याची पूर्ण कल्पना नाही सांगता येणार. परंतु जे काय त्यांनी केलेले पैशाची विल्हेवाट त्यांनी योग्य रीतीने जर तो हिसाब ठेवला नसेल तर त्यांना त्याला सामोरं उत्तर द्यावंच लागेल. मग एवढे पैसे घेतले तर तुम्ही केलात काय, कुठल्या निवडणुका आल्यात, कुठल्या निवडणुकाला तुम्ही सामोरं गेलात, त्यानंतर की आता या 2.5 वर्षामध्ये तशा मोठ्या ना महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आमदारकी ना खासदारकी, मग राहिल्यात त्या फक्त ग्रामपंचायती. ग्रामपंचायतींना काय एवढे पैसे कोण काय देत नाही, घेत नाही. आणि अशा अनुषंगाने त्या पैशाचं त्यांनी नेमकं काय केलंय का अन्य काय हे तुम्हाला माहिती पडेल असं मला वाटतं. जी भरतजी, आपण आणखीन काही वेळ थोडा जोडलेले रहा. आपल्या सोबत किशोर तिवारी आहेत, ते शिवबाठाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत. त्यांना पटकन विचारू, नक्की प्रकरण हे ज्या पद्धतीनं आत्ता भरत गोगावलेंनी सांगितलं तसंच आहे की तुम्हाला तर्कासाठी आणि प्रतिवादासाठी काही वेगळा मुद्दा मांडायचा आहे? तुम्ही दुनियाभर लोकांवर 50 खोके असे आरोप केलेत, आता हेच 50 खोक्याचे आरोप फिरून तुमच्यापर्यंत आलेत. मला विषय पूर्ण माहित नव्हता. तुम्ही ज्याला इम्पॅनल केलं होतं जी तो प्रवक्ता वेळेवर आला नाही आणि मी आलो, मला विषयही माहित नव्हता. बर तर भरत गोगावले यांनी तक्रार केली आहे आणि मी म्हणतो की उद्या इन्क्वायरी. दुसरं जे आहे, सरकार पाडण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात आले हा जो आरोप होता, त्या आरोपामध्ये प्रसाद कसा आहे की यांचेच जे आमदार होते त्यांनी सांगितलं. आणि मी तर एक भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला भेटायला गेलो, तो केंद्रीय मंत्री आहे, त्यांनी म्हटलं 50 कोटी कोणी सांगितलं तुम्हाला, 100 कोटीच्या वर रक्कम देण्यात आली आहे. आणि याच्यावर ज्या आमदारांना वाटते की त्यांना त्याचा अपमान होत आहे त्यांनी जावं ना कोर्टात. मी इथे येऊन सांगत आहे, भरत गोगावले साहेब आपण माझ्या विरुद्ध जा ना. आणि दुसरं कसं आहे, राजकीय पक्षाचा जो निधी असतो तो शिवसेनेचा निधी शिवसेना ठाकरे गटाकडे त्यांनी ट्रान्सफर केला आणि ते इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण हिशोब सादर करतील. जर इलेक्शन कमिशनला हिशोब सादर केला नाही तर पक्षाची मान्यता रद्द होते. एक तर आपण काय करायचं की आरोपावर आरोप करत जायचं, त्याला काय अर्थ आहे. आणि आता ईडी सीबीआयची ज्यांना भीती नाही तेच लोक उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहे. मात्र ठाकरे कुटुंबावर चिखलफेक म्हणजे महाराष्ट्रावर चिखलफेक आहे आणि याचा परिणाम या निवडणुकीत यांना दिसतील. मी तर सांगतो की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही इतिहास जमा होईल, तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मात्र आता भरतजींनी काय तक्रार वगैरे केली आहे तर त्याची चौकशी व्हावी ना, चौकशी व्हावी. काही किशोर तिवारी, आपण बाजू सांभाळून घेण्यामध्ये पटाईत आहात. आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहात असंही सुचवत आहात. मुद्दा इथे येतोय तो भरत गोगावले यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्याला थोड्याच वेळात कायदेतज्ञ या नात्यानं चर्चेत असलेल्या ॲडव्होकेट जयवंत पाटील यांच्याही पर्यंत पोहोचायचं. एक प्रश्न आधी एकदा भरत गोगावले यांच्याकडे घेऊन जातो. भरत गोगावले, जर समजा मुद्दा 50 कोटी रुपयांचा असेल आणि हे पैसे तुम्ही अनिल देसाईंना देऊन टाकलेले असतील तर त्या पैशाचं त्यांनी काय केलं याची चिंता आता शिंदेंना का असावी किंवा शिंदे गटाला किंवा आताच्या शिवसेनेला का असावी? पैसा ठाकरेंचा होता, ठाकरेंना तुम्ही देऊन टाकलात. पैसा ठाकरेंचा नव्हता, पैसा हा पक्षाचा होता, पार्टीचा होता. आणि पार्टीचा पक्ष, पार्टी प्रमुख आणि कसा वापरायचा, काय वापरायचा ह्याच्या नियम अटी शर्ती आहेत. मुद्दा तोही नाही आहे. तिवारींनी जे काय सांगितलेलं आहे, आम्ही आरोप कधी त्यांच्यावरती वेगळे केले नव्हते, करत नव्हतो. तेच उठसूट आरोप करत होते, कारण त्यांच्याकडे दुसरं काय भांडवलच नव्हतं. आमच्यावरती आरोप करून जनतेचं लक्ष वेधणं आणि आमचं लक्ष विचलित करणं. कारण आता त्यांनी सांगितलं कुठच्या मंत्र्याकडे गेलेत, काय गेलेत त्याचं नाव तर कळू द्या, म्हणजे आम्हालाही तर विचारू द्या आमच्या नेत्यांना की बाबा 100 कोटी घेतलेत, मग ते केलेत काय, आम्हाला पण विचारावं लागेल ना. कारण आम्ही पण जे काय
शिंदे साहेबांच्या सोबत आलो आणि त्यांना जर का 100 कोटी रुपये एका आमदाराचे जर दिले असतील आणि मग त्यांनी काय केले आम्हाला पण विचारणं क्रमप्राप्त वाटतंय। पण तिवारी जे बोलतायत हे जरा आपल्या मराठी धर्मात बोलतात ना, उष्ण अवसान आणून बोलतायत। जरा मला बोलू द्या प्रसाद, त्याचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो। जी जी भरतजी, आपलं म्हणणं पूर्ण करा, किशोर तिवारींना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, बोला भरतजी। हो 100% त्यांनी उत्तर देऊ द्या। त्यांनी एकाच मंत्र्याला कसं काय विचारलं तेही मला नाही माहिती। त्यांनी अनेक मंत्र्यांना विचारायला पाहिजे होतं की कोण 50 कोटी बोलतोय, कोण 100 कोटी बोलतोय, कोण काय बोलतोय। ठीक आहे, ते संख्या बोलायला काय कोणाला काय अडचण नाही, ती सोपी आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना चालत असताना त्यांनी खात्रीपूर्वक पण करणं गरजेचं आहे। आणि ठीक आहे, जे काय राजकारणामध्ये त्यांना असं वाटतंय की इलेक्शन झाल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना नाही आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना कधीच इथं जमा होणार नाही हा आम्ही तुम्हाला शब्द देतो। कारण त्यांना अजून कळलं नाही की आम्ही पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बाळासाहेबांच्या नावच घेऊन पुढे चाललेलो आहोत, हेही त्यांना कळायला पाहिजे तिवारीजींना। कारण मला एक खुलासा भरतजी आपल्याकडून या निमित्तानं पटकन लागेल की खरंच 50 कोटी दिले गेले का प्रत्येक आमदाराला? आता किशोरजी तर आता 100 कोटीवरती आणलंय, तर आम्हाला आता मुख्यमंत्र्यांना थोडं ह्याची खातरजमा करावी लागेल, सगळे 40 आमदार 13 खासदारांना, की बाबा काय वस्तुस्थिती आहे। परंतु तुम्हाला एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेब हे गोरगरीब कोणालाही अडचणीला उभे राहणारे आणि सामोरून येणाऱ्याला सामोरं जाणारे हे असे मुख्यमंत्री आहेत। हे घेणं बेणं हे त्यांच्या ह्याच्यामधली बाब नाही आहे। त्यांनी एखादा मुद्दा तरी शिंदे साहेबांचा पटवून द्यावा की बाबा त्यांनी कुठं काय केलंय किंवा काय नाही। ते किशोरजी जरा बोलताना विचार करून बोलावं असं मला वाटतंय। जर प्रवक्ते आहात तर त्यांनी विचार करून बोलावं असं मला वाटतंय। भरत गोगावलेंच्या मुद्द्यावर उत्तर देत आहेत किशोर तिवारींना। मगाशी काही मुद्दे मांडायचे होते, आता आपली वेळ सुरू होती आणि आपल्या सोबत कायदेतज्ञ बराच वेळ झाले चर्चेत वाट पाहतात। मी किशोरजी आपल्या उत्तराच्या नंतर त्यांच्यापर्यंत पोहोचेन, बोला किशोरजी। नाही भरत गोगावले, मी तुम्हाला सांगतो की 13 आमदार हे एकनाथ शिंदे बरोबर गेले होते, नंतरचे सगळे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावरून पाठवले होते। बच्चू कडूंनी सांगितले की मला देवेंद्र फडणवीसचा फोन आला होता आणि अनेक लोकांना पैसे नोटा कोणत्या स्वरूपात आले हे सुद्धा माहीत होतं आणि स्कॉर्पिओ गाडीमधून पैसे मिळाले होते आणि आमदारांनी कबूल केल्याने माझे मित्र आहेत ते। तर पक्ष फोडण्यात आला, मी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला नाही, माझा आरोप तर देवेंद्र फडणवीसवर आहे। परंतु एक गोष्ट मी तुम्हाला बोलतो की राजकीय पक्षाचा जो निधी असतो, आता इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये 6000 कोटीच्या वर इलेक्ट्रल बॉन्डचा हिशोब भाजपला द्यायचा आहे। तर राजकीय पक्षाला जो निधी ट्रान्सफर केला आहे आणि अनिल देसाई हे पक्षाचे सरचिटणीस आहे आणि बँकेचे खाते ते चालवत होते आणि त्यांच्या सहीने चालायचे। आता तुमच्या खात्यातून ते शिवसेना उभाट्या खात्यात पैसे आले आहेत, मात्र आपण बेछूट आरोप करायचे हे बरोबर नाही। आणि वरून कसं असते की राजकारणात कोणी कोणाचा मित्र किंवा दुश्मन हा राहत नाही। तुम्हाला एक तपशील चर्चेत येणं गरजेचं आहे आणि तो चर्चेत नोंदवला जाणं अपेक्षितही आहे। आतापर्यंत तो खरं तर यायला हवा होता। मी पटकन आधी त्याची नोंद इथे देतो की पैसे एका खात्यातून दुसऱ्याकडे गेले आणि त्या पैशांचा विनियोग करत असताना जीएसटीच्या साठी जो पासवर्ड आणि कळ क्रमांक वापरायचा होता तिथेच चूक झालेली आहे। मला पटकन जयवंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। जयवंतराव, आर्थिक गुन्हा घडावा अशा प्रकारची तक्रार नोंदवली गेली, यातले काय काय तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि दोषी व्यक्तीला केवढी शिक्षा होऊ शकते? आता याच्यामध्ये आता सांगितलं की बाबा शिंदे साहेबांनी औदार्य दाखवून जे निधी होता 50 कोटी तो त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांकडे हस्तांतरित केला। त्याच्यामध्ये त्यांचा एवढाच हेतू असू शकतो की बाबा हा जो आहे त्यांच्या पक्षाचा निधी आहे तो आम्हाला नको आहे, पण त्यांनी त्याचा उपयोग तो
त्यांच्या पक्षाच्या कायदेशीर बाबीसाठी करणं किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या की कुठे काय कशी निधी वापरला पाहिजे त्याच्यासाठी करणं क्रमप्राप्त होतं. पण यांना असं समजलं असल्यामुळे की बाबा त्या निधीचा वापर योग्य रीतीने न करता त्यांनी त्याचा गैरवापर करून किंवा काही रक्कम ट्रान्सफर करून तो वैयक्तिक कारणासाठी वापरला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांना तो संशय आल्याने त्यांनी आर्थिक EOW कडे जी तक्रार नोंद केली. आता ती तक्रार नोंद केली त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जे आहे त्याच्यामध्ये चौकशी करेल आणि त्या तक्रारीतून ज्या खात्यातील निधी ज्या दिवशी हस्तांतरित केला आणि त्यानंतर आजपर्यंतचा जो शिल्लक आहे त्याच्यात आणि जो निधी गेलाय तो कुठल्या कारणासाठी गेलाय, योग्य कारणासाठी गेलाय की कोणाच्या वैयक्तिक खात्यामध्ये गेलाय ह्याचं ते चौकशी करतील. आणि त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की बाबा या निधीचा गैरवापर झालेला आहे तर ते चौकशीचा भाग आहे आणि चौकशी झाल्यावर ते आपोआप चौकशीत त्यांना वाटलं तर त्यानंतर ते त्याच्यावर FIR दाखल करतील. FIR दाखल करून जो निधी कोणाच्या खात्यात गेलाय त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतील आणि वाटलं की बाबा गैरव्यवहार झालेला आहे तर तो FIR नोंद होईल त्या व्यक्ती. जी जयवंत पाटील, याच्यातला एक खुलासा मला लागेल आणखीन, तो असा आहे की एकदा पैशावरचा हक्क सोडल्याच्या नंतर तक्रार करण्याचा अधिकार असतो का? बघा, तक्रार कोणालाही करता येते, म्हणजे असं बंधन नाही कायद्यात की बाबा तक्रार कोणी केली पाहिजे. तो लॉ मोशन मध्ये आणण्याचं काम कोणी करू शकतो. परंतु गैरव्यवहार झालाय तर त्या संदर्भात वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये जे ज्या पद्धतीने पैशाचा निधी आहे जो लोकांनी त्यांना दिलेला आहे पक्षाकरिता तर त्यांचा हेतू असतो की बाबा तो पक्ष वाढीसाठी जावा आणि त्याचा योग्य कारण हो. तर तसं न करता तर त्याची तक्रार कोणालाही करता येते. आता ते तक्रार केल्यानंतर त्याच्यामध्ये जर गैरव्यवहार खरंच झाला असेल तर तो पोलिसांना त्यांना तक्रार नोंद करून घेता येते आणि FIR नोंद करून तिथे त्याच्यामध्ये जे योग्य कलम आहेत जे ते लावून फसवणुकीचे असतील किंवा कुठले असतील किंवा फॉर्म डॉक्युमेंट बनवून पैसे काढवले असतील किंवा त्याचा वापर केला असेल तर ते त्यांच्या विरुद्ध योग्य ते सेक्शन्स लावून IPC त्यांना आरोपी करू शकतो. भरत गोगावले यांच्यापर्यंत जायचं आपल्याला. भरत गोगावले, माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल. उत्तर याचं तुमच्याकडून हवं आहे की पैशाचा गैरवापर झाला आणि तुम्ही वारंवार असं सांगताय की हा जनतेचा निधी आहे, ज्या जनतेच्या निधीचा गैरवापर उद्धव गटाकडून झालेला आहे, शिवउबाठाकडून झालाय. जर शिवउबाठानं जनतेच्या पैशाचा गैरवापर केलाय तर तो कुठे केलाय यातला काही तपशील आलाय का आपल्यापर्यंत? नाही, त्याचा अजून तपशील पूर्ण आलेला नाही, परंतु तो येईल. आमचं हेच म्हणणं आहे, आम्ही चुकीचे काय आरोप किंवा असे काय करत नाही. जे काय वस्तुस्थिती आहे आता जे यांनी सांगितली तीच वस्तुस्थिती ज्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत, चुकीचं काही नाही. त्यात जर काय नसेल तर त्याच्यामध्ये काय त्यांना काळजी करायचं कारण नाही, कोणाला घाबरण्याचं कारण नाही आहे. ज्यावेळेला आपल्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याने जावं सामोरं. जी भरत गोगावले, आपण सामोरं जायला सांगताय. किशोर तिवारी हे चौकशीला सामोरे जायची तयारी ठेवतायत, पण किशोर तिवारींना मुद्दा इथे असा उपस्थित करत मला प्रश्न विचारायचा आहे की नक्की पैसे वापरले कशासाठी गेले आहेत? कारण ज्या 50 कोटीचा जनतेच्याकडून आलेल्या 50 कोटीचा सदुपयोग व्हावा अशी अपेक्षा असते, त्या 50 कोटीतले कोणते खर्च कुठे केले गेले? नाही, हे बघा, तुम्हाला चिंता करायची एवढी आवश्यकता नाहीये. राजकीय पक्षाचा खर्च करायची एक असते आणि ते इलेक्शन कमिशनला आपला अहवाल देतात आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग वगैरे जे आहे तर आता ईडी इन्फोर्समेंट डायरेक्टर तेच काम करते. तर मला हे म्हणायचं आहे की भरत गोगावले यांनी तक्रार केली आहे आणि यांनी तक्रार केली आहे आणि त्याची चौकशी होईल आणि चौकशीसाठी आम्ही तयार आहोत. अनिल देसाई हे पक्षाचे सचिव आहेत आणि पैसे असे कोणी व्यक्तिगत खात्यात टाकत नाही आणि कोणताही राजकीय पक्ष व्यक्तिगत कारणासाठी पैसे खर्च करू शकत नाही. आणि शिवसेना आम्ही पुष्कळ दिवसापासून चालवत आहोत, तर शिवसेनेवर कधीच आर्थिक अफरातफरीचा प्रश्न झाला नाही. आणि जर खोटे आरोप करून उद्धव ठाकरे आता हे अफरातफरीचे आरोप व्हायला लागलेत आणि याच आरोपाच्या निमित्तानं प्रतिमा डागाळतीये असं नाही वाटत आपल्याला? मातोश्रीवरून आर्थिक अफरातफरीचे आरोप, त्यात सुद्धा जनतेने दिलेल्या पैशाच्या संदर्भात होत असतील तर चिंता कुणी करायची? आरोप करणारे जे आहेत
तेच खोकेवीर असल्यामुळे मी काय करणार आता. कोणी कोणाच्या विरुद्ध आरोप करत आहे, सकाळी उठायचं आणि आरोप करायचे, त्याला काय अर्थ आहे. मी एक तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. एका दिवसात त्या पक्षाचं सगळं सूत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन टाकले. इलेक्शन कमिशनच्या त्या कारवाईवर आम्ही पहिलेच सुप्रीम कोर्टात आहोत. तर हा जो तक्रार वगैरे आहे, ही तक्रार म्हणजे भरत गोगावलेचा बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे आणि याच्यात काही अर्थ नाही. त्यांच्याकडे काही गैरवापर केल्याचे पुरावे असतील तर त्यांनी जरूर द्यावे, परंतु एक एक आरोप असा जर मातोश्रीवर होत असेल तर त्यांचे परिणाम यांना भोगावे लागतील निवडणुकीत. कमीत कमी भरत गोगावले याचं उत्तर देतील. किशोर तिवारी, आपण गांभीर्यपूर्वक बोलत आहात आणि गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहात. तुम्ही भरत गोगावलेंच्या व्यक्तिगत क्षमतेवर आणि प्रतिमेवरही आरोप केलेत आणि त्यांना आव्हानही दिलं. उत्तरासाठीची संधी भरत गोगावले यांना आहे. प्रसादजी, माझे मित्र पहिलं तर जी किशोरजींचं आव्हान आम्ही स्वीकारलं. असू द्या, काय हरकत नाही आहे. फार वेळ त्यांची आमची मोठी काय गाठभेट होत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु असू द्या, आम्ही त्यांचाही आदर करतो. परंतु किशोरजींनी सांगितलंय तर आम्ही त्यांचं आव्हान पहिलं स्वीकारतो. जर आव्हान स्वीकारलं नाही तर बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही होऊ शकत नाही आहे आणि शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही ठरू शकत नाही आहे. म्हणून पहिलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. तर आम्ही खरोखरच जनतेची सेवा करत असतो, जनतेची सेवा करत आलेलो असो तर त्याचे परिणाम जनता आम्हाला देईल, त्याबद्दल काळजी करायचं कारण आहे. पहिला तर मुळात मुद्दा असा आहे की किशोरजींना अजून कल्पना नाही की तक्रार कोणी केले, काय केले किंवा काय नाही. ते मगाशी झाले, ते बोलले मला अजून माहिती नाही. मला जे काय तुम्ही प्रश्न विचारताय त्याचं मी उत्तर देतो सरळ हिसाबामध्ये. मी काय वाकड्यामध्ये जात नाही. आम्ही कोणाला आव्हान करत नाही, चॅलेंज करत नाही. परंतु आम्हाला कोणी चॅलेंज केलं तर बाकी ते स्वीकारल्याशिवाय आम्ही राहत नाही. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि शिवाजी महाराजांचे मावळे आणि आता जे काय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करतोय आम्ही, हे सगळे आम्ही निष्ठेने काम करतोय. याच्यामध्ये कुठेही किंतु परंतु नाही आहे. म्हणून किशोरजी, आपण जे काय सांगताय याचे परिणाम, असे अनेक परिणाम भोगून आम्ही पूर्ण सावून तलाकून निघालेलो आहोत. आम्ही 3-3 वेळेला आमदार झालेलो आहे. जनतेने असेच आमदार केलेले नाही आहेत. आमची विनंती आहे किशोरजी आपल्याला की आपण जे सांगताय आव्हान कोणाला करायचं, कुठं करायचं, हे जरा थोडंसं आत्मचिंतन व्हावं आपल्याकडनं, एवढीच आमची विनंती आहे. ठीक आहे, एक उत्तर येत आहे पटकन. आधी ते ऐकूयात. किशोर तिवारींना प्रतिवादाची संधी आहे, त्यानंतर मग जयवंत पाटील यांच्यासाठी माझे पुढचे प्रश्न असतील. बोला किशोरजी. जयवंतजींनी स्पष्ट सांगितलं आहे की कायदेशीर तरतूद कशी आहे. कोणीही भारताचा नागरिक इकॉनॉमिक ऑफेन्स विंग मध्ये तक्रार करू शकतो की 50 कोटींचा असं पैसे ट्रान्सफर झाले, त्याचा दुरुपयोग झाला काय. तर दुरुपयोग झाला असेल तर दुरुपयोग करणाऱ्यावर जबाबदारी फिक्स होते ना. मात्र तुमच्याकडे काहीही पुरावे नसताना तुम्ही असं बोलायचं. 50 कोटी नका बोला, आता 50 खोके बोला. ओ थांबा ना बाबा. अरे भरत गोगावले बोलायला सांगा, 50 कोटी कशाला बोलतो. नाही बघा, खोक्याचा खेळ पूर्ण देशात सुरू आहे. अरे काय भरत, तुम्ही आता 4 वेळा निवडून येणारे माणसं आहात, 3 वेळा, तर तुम्ही थोडंसं मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे. फक्त उद्धवजींना बदनाम करण्यासाठी जर तक्रार असेल तर त्या तक्रारीला काय अर्थ नाही. पण मी इथे सांगतो की तक्रार केली आहे तर त्याची चौकशी व्हावी आणि चौकशी वाहून सत्याच्या सत्य यावं. इतक्यापेक्षा जास्त मी काय बोलणार. अनिल देसाई यांना मी ओळखतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी त्यांच्यावर एक पैशाचाही आरोप झाला नाही. भरत गोगावले, तुम्ही सुद्धा पक्षात होते, तुम्ही अनिल देसाई यांना कसे जबाबदार आहे हे तुम्हाला माहित आहेत ना. ठीक आहे किशोरजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची. मला पटकन ऍडव्होकेट पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि जयवंत पाटील, आपण या मुद्द्याबाबत अधिक स्पष्टता द्यावी की आर्थिक गुन्ह्यातला माणूस पटकन तुरुंगात जातो का आर्थिक गुन्हे रेंगाळत राहतात आणि मग त्याला तुरुंगात जाईपर्यंत अनेक वर्ष निघून जातात.
याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला आता फक्त यांनी अर्ज केलेला आहे, तर आता अर्जाच्या अनुषंगाने जसं त्यांना पूर्णतः हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा भाग आहे. म्हणजे यांना प्रथम चौकशी करण्यासाठी सुरुवातीपासून ज्या दिवसापासून जे पैसे ट्रान्सफर झालेले किंवा हवाले केलेले आहेत त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक व्यवहार तपासावा लागणार आहे. आणि त्या प्रत्येक व्यवहार समजा लिमिटेड विड्रॉवल्स असेल किंवा कोणाला देणं असेल तर तो भाग ठीक आहे, पण जर अतिशय छोट्या छोट्या अमाऊंट वगैरे असेल तर सुरुवातीला त्यांना बँकांना ज्या खात्यात ते पैसे आहेत तिथून त्यांना पत्र व्यवहार करून त्याच्यातून माहिती मागून ते पहिले सगळे डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि त्याच्यानंतर कुठलं धनादेश किंवा कुठली पैसे आहेत ते कोणाकडे गेले ह्याचे त्यांना स्क्रुटिनी करावं लागेल की कुठली अमाऊंट संशयास्पद वाटते, कुठली रेग्युलर याच्यामध्ये आहे. आणि त्या संदर्भात त्या व्यक्तीचे डिटेल्स काढून त्याच्या खात्याचे अकाउंटचे डिटेल काढून त्यांना बोलून ही एक लांब प्रक्रिया आहे. त्या सहजासहजी लगेच होत नाही. त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की बाबा स्टेटमेंट मध्ये ज्याच्याकडे गेलेत आणि ह्यांनी सांगितलेले आहेत ज्यांनी दिलेले आहेत त्याच्यात जर तफावत आढळली आणि काहीतरी शंका उत्पन्न झाली तर त्या निधीचा गैरवापर व्यवहार झालेला आहे असं निदर्शनास आलं आणि वाटलं तर प्रथम दर्शनी याच्यामध्ये गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यावेळेला तिथे एफआयआर नोंद होईल आणि चौकशी करून स्टेटमेंट ही प्रक्रिया आहे. आणि त्या संदर्भात जर वाटलं की एखाद्याला की माझ्यावर गुन्हा माझं नाव येऊ शकते एफआयआर मध्ये तर याच्यावरचं एक उत्तर भरत गोगावले यांच्याकडून घेऊयात. भरत गोगावले, तुम्ही तुमच्याकडून तक्रार दाखल केली आहे, तक्रारीच्या अनुषंगाने अर्ज दिलाय, अर्जाची छाननी होईल, आरोपांची तपासणी होईल आणि मग गुन्हा दाखल होईल. प्रक्रिया लांब आहे आणि प्रक्रिया मोठी आहे. तुम्हाला आत्ताच्या घडीला केवळ आणि केवळ धाकदपटच्यासाठी हे आरोप करायचे आहेत आणि तुम्ही सूड उगवताय असाही आरोप असं उत्तर हे शिव उबाठाकडून दिलं गेलेलं आहे. तुम्ही सूड उगवताय का न्यायाची लढाई लढताय? जयवंतरावांनी जे काय आता कल्पना दिलेली आहे ती योग्य आणि बरोबर आहे. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे. कोणावरती कुठलाही आरोप झाला काही झाला तरी त्याला ती संधी दिली जाते. त्याप्रमाणे जयवंतराव बोलले ते होईल, आमचं दुसरं काही म्हणणं नाही आहे किंवा आम्ही काही ते पैसे कोण मागत नाही किंवा काय नाही. त्यांनी जे काय पैशाचं आलेले आहेत त्याचा काय उपयोग केला आहे, विनियोग केला आहे ते त्यांनी द्यावं. सूड उगवण्याचं याचं काही कारण नाही आहे. कारण ज्या वेळेला मी मागाशी सांगितलं समोरच्याकडं आपण एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात, ही आपली मराठी माणसाची म्हण आहे. त्याप्रमाणे आत्ता जर एवढं हे झालं आणि एवढे जर ते हडबडले असतील तर मग पुढं आणखीन काय काय घडेल ते मला नाही सांगू शकत. ठीक आहे, तुर्तास या चर्चेला वेळेची मर्यादा आहे त्याची आठवण आपल्या सगळ्यांना करून देतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.